नमस्कार मित्रांनो, आज कंबाईन ग्रुप बी 2022 मेन्स पेपर 1 पार पडलेला आहे। त्यामध्ये आपल्याला करंट अफेअरवर आधारित जे प्रश्न विचारलेले आहे त्या प्रश्नांची उत्तरे आपण इथं कव्हर करणार आहे। आणि आज आपल्याला एक करंट अफेअरचा ट्रेंड पण माहित पडेल की आयोग कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारत आहे, जेणेकरून येणारी जी क्लर्क टायपिस्ट त्यानंतर जे कंबाईन ग्रुप बी मेन्स 2023 आहे यामध्ये आपल्याला उपयोग नक्की होईल। तर पहिला प्रश्न कोणता दिलेला आहे बघा, भारत मोझाम्बिक टांझानिया त्रिपक्षीय सराव जो आहे संयुक्त सागरी सरावाची एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा ही पहिली आवृत्ती होते आणि त्यामध्ये जेव्हा आपला भारत असतो तेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जाणार, किंवा मग आणखी असं विचारू शकते पुढच्या पेपरमध्ये की भारतासोबत आणखी कोण देश होते। तर बघा कोणते दोन देश होते, तर ते होते मोझाम्बिक आणि टांझानिया। तर कुठं पार पडली होती परिषद, नवी दिल्ली, दार इसम सलाम, मापुटो की यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दार इस सलाम, अचूक उत्तर ऑप्शन नंबर 2। ठीक आहे, त्यानंतर दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळात संबंधित आहे, तर बघा आपण मागं सगळ्या ट्रॉफी कव्हर केलेल्या होते, ज्यामध्ये थॉमस आणि उबेर कप हा बॅडमिंटन संबंधित आहे। ठीक आहे, डेव्हिस चषक हा टेनिस संबंधित आहे। ओके, इराणी चषक, त्यानंतर दुलीप चषक आणि रणजी चषक संबंधित आहे। म्हणजेच दुलीप ट्रॉफी हे क्रिकेट खेळात संबंधित आहे, हे आपल्याला माहित पाहिजे होतं, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2। तर तिसरा प्रश्न खूप छान त्यांनी विचारलेला होता बघा मित्रांनो, कारण फिफा अंडर 17 2022 हे आपल्या भारतामध्ये पार पडलेली होती आणि ही दर 2 वर्षांनी होणारी स्पर्धा आहे मित्रांनो, आणि याची सुरुवात 2008 पासून झालेली आहे। ओके, आणि या स्पर्धेची फायनल मॅच ही मुंबईला खेळली होती। याच्यामध्ये विजेता देश हा स्पेन ठरला आणि उपविजेता कोलंबिया ठरलेला होता। ओके, सो हे लक्षात ठेवायचं। मग बघा आता जेवढे पॉईंट्स मी बोललो त्यावर आधारित आपल्याला उत्तर काढता येईल। फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022 भारत देश होता, ऑब्वियसली असायलाच पाहिजे, म्हणूनच हा प्रश्न परीक्षेत आला। दुसरा म्हणजे फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 3 वर्षांनी नाही तर 2 वर्षांनी, आणि हेच विधान चुकलेलं आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे। तिसरं बघूया आपण, फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन द्वारा ही स्पर्धा आयोजित केली जाते, बरोबर आहे। आणि फिफा अंडर 17 महिला जागतिक चषक 2022 फिफा अंडर 17 लक्षात घ्या, महिला चषकाची ही 7वी आवृत्ती होती, तर हा पॉईंट इथं अगदी बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2। त्यामुळं स्पेन जिंकला, कोलंबिया उपविजेता आणि फायनल मॅच मुंबईला झाली, हे तुम्ही पुढच्या परीक्षेसाठी पाठ ठेवा। त्यानंतर बघा आपल्याला राज्य आणि लोकनृत्य सुद्धा विचारलेले आहे, ज्यामध्ये बघा केरळचं जर आपल्याला माहित असलं असतं लोकनृत्य मोहिनी अट्टनम, तर क ला एकाच ऑप्शनमध्ये आपल्याला दिसेल। ओके, सो आन्सर नंबर 3 याचं उत्तर होतं। आंध्र प्रदेशमध्ये लक्षात घ्या इथं दिला आहे विलासिनी नाट्यम, गुजरातमध्ये भवाई, केरळमध्ये मोहिनी अट्टनम आणि आपल्या महाराष्ट्राचा आहे मित्रांनो दहिकाला। ओके, सो यावरूनही सुद्धा तुम्ही गेस करू शकले असते। सो आन्सर नंबर 84चं जे उत्तर आहे ते आहे 3। त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, त्यानंतर पुढे महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे त्यांनी की 2022चा बुकर पुरस्कार आहे आणि त्या संबंधित ग्रंथ आणि लेखक विचारलेले आहे। हे पुस्तक आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती पण बघितलं होतं, द 7 मून्स ॲट माली अल्मेडा, या करुणा तिलक, आणि ह्या श्रीलंकेच्या आहे, लक्षात घ्या। सो ड ला 1, आता ड ला 1 2 ऑप्शनमध्ये आहे, म्हणजे उत्तर घ्यायचंही असलं तर बघा यामधून तुम्ही आन्सर चूज करू शकता 2 आणि 3। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, म्हणजेच ग्लोरिया ग्रंथाच्या लेखू शकतो आपण नो वायोलेट बुलावायो, स्मॉल थिंग लाईक दीज म्हटलं तर ते आहे क्लॅरियल गियन, ठीक आहे किगन, आणि एक आहे ट्रियाकल वॉकर ॲलन गार्नर, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं ऑप्शन नंबर 2। ठीक आहे, त्यानंतर 85 नंतर बघूया आपण 86 नंबरचा प्रश्न, ते महादई जी नदी आहे हिच्या पाणी वाटपासंबंधित जो विवाद आहे त्या संबंधित राज्य विचारलेले आहे, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन नंबर अ आणि ब। ओके, सो गोवा कर्नाटकमध्ये हा वाद चालू आहे। तुम्हाला एक गोष्ट माहीत असली पाहिजे, कलम 262 जी आहे हे नदी जलविवादासंबंधित कलम आहे, आणि यावर आधारित आपण आंतरराज्यीय नदी जलविवाद कायदा 1956 पण लागू केलेला होता। सो 262 नदी जलविवाद पाठ ठेवा, आणि आपण काय करू पुढच्या वेळेला काय करू मित्रांनो, नदी विवाद जे आहे राज्यांमध्ये ते आपण कव्हर करून घेऊ, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा नक्की उपयोग होईल। त्यानंतर हा एक छान प्रश्न विचारला की फ्रान्स सरकारचा सर्वोच्च सन्मान अवॉर्ड कोणाला दिलेला आहे। ऑप्शन होतं 2022चा विचारलाय मात्र, करुणा साईराम, प्रभात्रे, अरुणा साईराम की लता मंगेशकर। मित्रांनो जेव्हा आपल्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसते तेव्हा आपण गेस करण्यासाठी असं लक्षात ठेवू शकतो की जर 2 ऑप्शन सेम असेल त्याच्यामध्ये उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात। ठीक आहे, तर रिस्क तर तुम्हाला घ्या लागणार आहे, माहीत असलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण माहीत नसलं तर अशी रिस्क तुम्ही घेऊ शकता की सेम ऑप्शनमधलं एक उत्तर घेऊ शकता। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अरुणा साईराम यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। सो मोस्ट टाइम पी करा, तुम्हाला हा प्रश्न कमी पडू शकतो। खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरी नद्याच्या उजव्या तीराच्या उपनद्या आहे, उजव्या तीरावरील। ओके, सो बघा मित्रांनो इंद्रावती हे तुम्हाला माहीत असेल, ही महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवरून वाहणारी नदी आहे इंद्रावती। ओके,
सो आता ही जी नदी आहे, ही नदी जी येणार आहे मित्रांनो, ही या पद्धतीने येणार आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर हा गोदावरीचा उजवा किनारा नाही झालेला आहे, हा गोदावरीचा डावा किनारा झालेला आहे. ओके, कारण गोदावरी जी नदी आहे मित्रांनो ती या पद्धतीनं चाललेली आहे. ठीक आहे, मग इकडून जे इंद्रावती नदी आली तर ती डाव्या किनाऱ्यानं आलेली आहे. म्हणजे जर तुम्ही ऑप्शन ई जरी कट केलं तरी तुम्हाला उरलेलं उत्तर भेटून जाते ऑप्शन नंबर 1. जे नद्या आहे प्रवरा, मंजिरा आणि मनेर ह्या 3 नद्या उजव्या किनाऱ्यानं मिळणाऱ्या नद्या आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 88चं 1. 89वा प्रश्न हा महत्त्वाचा होता, थोडा डीपमध्ये प्रश्न आहे हा, की कोणत्या इनोव्हेशन ट्रेंडचा 2022मध्ये कृषी तंत्रज्ञानावर अधिक परिणाम झाला होता? रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्स की ड्रोन्स? तर बघा, माझ्या माहितीनुसार या प्रश्नाचं अचूक उत्तर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. तरीही आयोग उत्तर काय देणार त्याच्यावर सगळं डिपेंड आहे, परंतु माझं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3, लक्षात घ्या. आणि शेवटचा प्रश्न होता, 55व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, विक्रम गोखले, विजय चव्हाण, मृणाल कुलकर्णी की आशा पारेख? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विजय चव्हाण. तर विजय चव्हाण यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता मित्रांनो. ओके, सो या पद्धतीनं हे होते 10 करंट अफेअरवर आधारित प्रश्न. यानंतर माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियमावर कोणते प्रश्न विचारलेले होते हे पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.